एका बलाढ्य वृक्षाची निर्मिती बीजसंस्कारापासून होते आणि एका महान व्यक्तिमत्वाची सुरुवात गर्भसंस्कारांतून. नमस्कार. प्रत्येक आईवडिलांची एक इच्छा असते, आपल्या बाळाचं व्यक्तिमत्व सुंदर घडावं, ते यशस्वी, आनंदी आणि संस्कारी व्हावं. पण कधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? मुलामध्ये प्रेम, आदर, प्रामाणिकपणा, धैर्य हे गुण नेमके येतात कुठून? हे गुण शाळेत शिकवले जातात का? पुस्तकांतून येतात का? की ते घरातून, वातावरणातून आणि संस्कारातून हळूहळू रुजत जातात? भारतीय संस्कृतीमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली आहे, गर्भसंस्कार. गर्भसंस्कार म्हणजे फक्त गर्भावस्थेत मंत्र ऐकणे किंवा काही विशिष्ट गोष्टी करणे एवढेच नाही. गर्भसंस्कार म्हणजे चांगल्या विचारांची, चांगल्या भावनांची आणि उत्तम मूल्यांची पेरणी. कारण प्रत्येक महान व्यक्तिमत्वाची सुरुवात एका छोट्या विचारापासून होते. आपल्या बाळामध्ये प्रेम असेल तर ते नाती जपेल, आदर असेल तर ते लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल, प्रामाणिकपणा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, धैर्य असेल तर ते संकटांशी सामना करेल, संयम असेल तर योग्य निर्णय घेईल आणि शिस्त असेल तर ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. म्हणूनच आजपासून या नव्या मालिकेची सुरुवात करत आहोत. या मालिकेत आपण प्रत्येक भागात एका महत्त्वाच्या गुणाची गोष्ट ऐकणार आहोत. कधी एखाद्या राजाची कथा असेल, कधी एखाद्या संतांची, कधी एखाद्या सामान्य माणसाची आणि कधी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या खऱ्या घटनांची. प्रत्येक गोष्टीतून आपण एक मूल्य समजून घेऊ, एक असा गुण जो आपल्या मुलांच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की पुढची पिढी फक्त हुशारच नाही तर चांगली, संवेदनशील आणि संस्कारी व्हावी, तर या प्रवासात माझ्यासोबत नक्की सहभागी व्हा. पुढील भागात आपण पहिल्या महत्त्वाच्या गुणाची प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा उत्तरार्ध, कथांमधून संस्कारांचा प्रवास.